बातम्या आहेत खेडकर कुटुंबियांसंदर्भात। पूजा खेडकरचा अहवाल डीओपीटीला सादर झालाय। राज्य सरकारनं हा अहवाल सुपूर्द केलाय। आठवड्याभराच्या चौकशीनंतर हा अहवाल देण्यात आलाय। अहवाल वैद्यकीय माहितीसह इतर बाबी सुद्धा नमूद आहेत। अधिक माहिती घेऊयात। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। महेश, वैद्यकीय माहितीसह अहवाल देण्यात आलेला आहे डीओपीटीला, काय अधिक माहिती? नक्कीच वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भातला राज्य शासनाने मागवलेला अहवाल सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे। आठवडाभर ही चौकशी करण्यात आलेली होती। अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गराडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे, जो सरकारला आता सुपूर्द करण्यात आलेला आहे। हा जो अहवाल आहे तो खेडकर यांनी सेवेमध्ये रुजू होण्यापूर्वी केलेल्या विविध दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी करण्यात आलेला होता। यामध्ये विविध एजन्सीकडून काही कागदपत्र मिळवण्यात आलेली होती। त्यापैकी एक म्हणजे वैद्यकीय आणि उत्पन्न प्रमाणपत्र हे आहे आणि त्यानंतरच ओबीसी आणि पीडब्ल्यूडी कोट्याचे फायदे मिळवण्यात आलेले आहेत का याचाही जो विस्तृत माहिती आहे या अहवालामध्ये देण्यात आलेली आहे। याबरोबरच पूजा खेडकर यांच्या आईवडिलांची पार्श्वभूमी या अहवालात नमूद करण्यात आलेली असून पूजा खेडकर यांचे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचंही एक आरटीओ प्रमाणपत्र या अहवालात जोडण्यात आलेलं आहे। ते एकंदरीत पाहता हा अहवाल आता राज्य सरकारकडे प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार कशा प्रकारे या संदर्भात कारवाई करते किंवा राज्य सरकारचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे पाहण्यासारखं असेल। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी महेश।